बघा, जीवन तुम्हाला अपूर्ण वाटतं का? कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे वाटतं? माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे रूप नाहीये, दिसायला सुंदर नाहीये. दुसरं, मी शिकलेली नाहीये, अजून मला नवीन नवीन गोष्टी करता येत नाही. ह्या सगळ्यामुळे तुमच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. हा न्यूनगंड तुम्हाला पुढे जायला, म्हणजे अपूर्ण आहात, मी अपूर्ण आहे ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि मग तुम्ही नवीन गोष्ट करायला तयार होत नाही. आणि ही गोष्ट तयार न झाल्यामुळे भले तुम्हाला जबरदस्ती कोणी घोड्यावर बसवलं तर ते थोडा काळ टिकतं, पण तुमच्या आतमध्ये जी अपूर्णतेची भावना आहे ती तशीच असल्यामुळे ती कधीतरी उफाळून येते. तर ती रिलीज करणं गरजेचं आहे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आज आपण चर्चा केली की आपल्यामध्ये अपूर्णत्वाची भावना, ही अपूर्णत्वाची भावना आपल्याला सगळीकडे मागे खेचते. मागे खेचल्यानंतर काय होतं, तर आपली जीवनाची जी समृद्धी आहे किंवा जीवनाचा जो विस्तार आहे तो कमी होतो. म्हणजे हे नात्यामध्ये जाणवतं, पैशामध्ये जाणवतं, घरातल्या वातावरणामध्ये जाणवतं. तर ही जी अपूर्णत्वाची भावना आहे ही आपण आता रिलीज करूया. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. श्वास सोडताना असा विचार करा, ही जी माझी अपूर्णत्वाची भावना आहे ती उच्छ्वासावाटे धरणी मातेमध्ये विलीन होत आहे. थँक्यू, थँक्यू EFT, थँक्यू ही भावना, कारण ती मीच निर्माण केली आणि ती मीच रिलीज केली. थँक्यू.